वेलकम टू द पार्ट 2 ऑफ स्टँडर्ड 10. ठीक, सायन्सचा पार्ट 2 घेत आहोत आपण इथे. आणि आपला चॅप्टर 1 आहे ज्याचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन, अर्थात अनुवांशिकता आणि उत्क्रांती. हेरिडिटी म्हणजे अनुवांशिकता आणि इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती. ठीक आहे, तर आपण याच्यात आता बघूया की हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस हा सरळ आपण चॅप्टरला सुरुवात करूया. तर हेरिडिटी म्हणजे काय? हेरिडिटी म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ व्हॉट? बायोलॉजिकल कॅरेक्टर. ठीक आहे, ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर. ट्रान्सफर ऑफ व्हॉट? बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम व्हॉट? पॅरेंट टू ऑफस्प्रिंग वाया जीन्स. ठीक, वाया जीन्स. ठीक आहे, आपण बऱ्याचदा बघितलं असेल की हा मुलगा अरे आईसारखा दिसते, हा मुलगा वडिलासारखा दिसते, किंवा ती मुलगी वडिलासारखी दिसते, ती मुलगी आईसारखी दिसते. अर्थात काय, आपले जे कॅरेक्टरिस्टिक आहे, ठीक आहे, बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक आहे, ते आपल्या मुलाबाळांमध्ये येते. काय? बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक. तेच त्यालाच काय म्हणतात? हेरिडिटी, अनुवांशिकता. ठीक आहे, ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. आपण होतो त्याचा बापच चंट आहे, पोरगा काऊन नाही चंट होणार, आहे का नाही? तर हा जो आहे त्यालाच काय म्हणतात? हेरिडिटी. आता हेरिडिटरी चेंजेस म्हणजे काय? आता हे पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग बायोलॉजिकल कॅरेक्टर तर उतरलेले आहे. ठीक, आता हेरिडिटरी चेंजेस म्हणजे काय? आता जेव्हा पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग बायोलॉजिकल कॅरेक्टर जेव्हा येतो तेव्हा त्याच्यात काही ना काही थोडाफार बदल होतो, त्यालाच म्हणतात म्युटेशन. त्यालाच म्हणतात हेरिडिटरी चेंजेस, म्युटेशन. ही संकल्पना 1901 साली हुगो डी व्हाईस यांनी दिली होती. आता म्युटेशन म्हणजे काय? म्युटेशन म्हणजे काय? द चेंज इन जीन. चेंज इन जीन किंवा डीएनए स्ट्रक्चर. ठीक आहे, थोडाफार जीन मध्ये बदल होतो. डीएनएच्या अंदर जीन असते. ठीक, तर याच्यामध्ये थोडाफार जेव्हा बदल होतो तेव्हा काय होतो? म्युटेशन. आता बदल कशा प्रकारे होतो? ठीक आहे, एक बायोलॉजिकल नॅचरल बदल होतो. ठीक आहे, नॅचरल बदल जेव्हा होतो तेव्हा त्याला काही म्हणत नाही, त्याला म्युटेशन म्हणतात. दुसरा असतो वाया केमिकल किंवा बाय फिजिकल. केमिकल म्हणण्यापेक्षा बाय फिजिकल. फिजिकल म्हणजे आता कसं की आपण बघितलं की हिरोशिमा नागासाकी अशा ठिकाणी जेव्हा न्यूक्लिअर बॉम्ब पडले होते आणि बॉम्ब पडल्यानंतर त्यांचं काय झालं होतं? रेडिएशन जे होतं त्या भागामध्ये पसरलेलं होतं. तर त्या ठिकाणी जेव्हा मूलबाळ जेव्हा जन्माला आले, ठीक आहे, त्यावेळेस जी पण माता जी असेल, गरोदर असेल, तर त्यांच्या काय झालं? थ्रू रेडिएशन ते जीन्स काय झाले? कुठे तुटले, कुठे स्प्लिट झाले ते जीन्स, किंवा की त्याचं जे फॉर्मेशन होतं ते बरोबर झालं नाही. तर अशा गरोदर माताने जेव्हा त्या मुलांना जन्म दिले तर कोणाचा हाड बरोबर नव्हतं निघणं, कोणता लुला झाला, कोणता पांगडा झाला. ठीक आहे, कोणाचं शरीर बरोबर नाही झालं, कोणा आंधळा झाला. तर अशा प्रकारचं जे बदल झालं ते फिजिकल बदल झाला. आणि अशाच प्रकारचं बदल नॅचरली पण सुद्धा होतो. ठीक आहे, उदाहरणार्थ नॅचरल म्हटलं तर सिकल सेल ॲनिमिया झालं. ठीक आहे, हा जो आहे त्याच्यात जीन्समध्ये बदल होऊन जातो आणि शरीर जे आहे त्याचे जे हिमोग्लोबिन असते ते गोल आकाराचे न राहता असा सिकल विड्याच्या आकारासारखा असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी याच्यात कमी होऊन जाते. आलं लक्षात? हे काय आहे? तर म्युटेशन इन जीन्स. ठीक आहे, जीनमध्ये काही बदल झाल्या त्याला म्हणतात म्युटेशन. आणि हे कोणी सांगितलं? ह्युगो डी व्हाईस यांनी 1901 साली सांगितलं. ठीक, आता येतं हेरिडिटरी चेंजेस. आता हेरिडिटीचा उदाहरण सर्वात जबरदस्त कोणी सांगितलं तर ग्रेगॉर जॉन मेंडल. ठीक आहे, त्यांना फादर ऑफ काय म्हणतात? आपण जेनेटिक्स म्हणतात. आपण बघितलं असेल 9th स्टँडर्डमध्ये मंडल पी एक्सपेरिमेंट.
ठीक आहे. तर पी प्लांट मध्ये त्यांनी कसं एक हिरव्या कलरचं घेतलं होतं, एक येल्लो कलरचं घेतलं होतं. कोणते वाटाण्याचे दाणे एकदम गोल होते, कोणाचे थोडे कुरडे होते. मग त्यांनी त्याचं क्रॉस केलं होतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्यांचे रिझल्ट बघितले होते, त्याचा टेबल पण बघितला होता. तर तशा प्रकारे थोडेफार चेंजेस जे आहे ते फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग कशा प्रकारे झालं ते आपण बघितलेलं होतं. ठीक आहे. तर ग्रेगॉर जॉर्ज मेंडल यांना काय म्हणतात, फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतात. ठीक. आता 1901 नंतर आपण घुसूया 1902 मध्ये. 1902 मध्ये वॉल्टर सटन हे जे सायंटिस्ट होते त्यांनी काय बघितलं, पेअर ऑफ क्रोमोझोम बघितला. काय? क्रोमोझोम, पेअर ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोम कसा? ठीक आहे, फिपुलीच्या आकारासारखा क्रोमोझोम. आपण पुढे क्रोमोझोम बद्दल आणखीन बघूया. तर वॉल्टर सटन यांनी काय बघितलं, पेअर ऑफ क्रोमोझोम. पहिल्यांदा 1902 साली वॉल्टर सटन यांनी पेअर ऑफ क्रोमोझोम बघितला. कशामध्ये बघितला? तर ग्रास हॉपर मध्ये बघितला. ग्रास हॉपर यालाच काय म्हणतो आपण, टिड्डे म्हणतो किंवा घोडा म्हणतात आमच्याकडे गावठी भाषेत. ठीक. हिंदीमध्ये त्याला टिड्डे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा तुम्ही. ठीक आहे. तर पेअर ऑफ क्रोमोझोम सर्वात पहिले कुठे बघितलं, कोणी बघितलं? तर वॉल्टर सटन यांनी बघितला 1902 साली. कशामध्ये? तर ग्रास हॉपर मध्ये. आता याच दिशेने पुढे वाटचाल चालू झाली. ठीक. 1901 मध्ये एक गोष्ट माहीत पडली, 1902 मध्ये एक गोष्ट माहीत पडली. मग हळूहळू याच्यामध्ये संशोधन होत गेलं, या दिशेने वाटचाल होत गेली. आणि 1944 साली 1944 साली ट्रायो ऑफ सायंटिस्ट म्हणजे काय, 3 सायंटिस्ट होते. ओस्वाल्ड एव्हरी बघा, अ लिहायचं आणि व्हेरी लिहायचं. ओस्वाल्ड एव्हरी. पुन्हा कोलिन मॅकलिऑड. पुन्हा काय, मॅकार्थी. ठीक. मॅकार्थी, मॅकलिन. ठीक. हे जे 3 सायंटिस्ट होते यांनी अभ्यास केला, काही एक्सपेरिमेंट केले आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये मध्ये DNA हा जेनेटिक मटेरियल असतो. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. बघा, पॅरेंट टू ऑफस्प्रिंग, माझ्यातले गुणधर्म माझ्या मुलाबाळांमध्ये येत आहे. म्हणजे काही ना काही तर अशी गोष्ट असेल, काही ना काही तर अशी विशेष वस्तू असेल की ज्याच्यामुळे माहीत पडत आहे की हा याचा मुलगा असू शकते. तर हे किंवा हे जे कॅरेक्टरिस्टिक ह्या माणसामध्ये आहे ते त्या मुलामध्ये आणतो. तर ती कुठली तरी गोष्ट आहे, त्याचं नाव काय आहे, ती गोष्ट जे शोधून काढली आहे ती आहे DNA. ठीक आहे. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम, फक्त कोणाला सोडून, एक्सेप्ट व्हायरस सोडला की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कुठली तरी एक गोष्ट असते जे वडिलांचे काही गुणधर्म आपल्या मुलांमध्ये किंवा आईचे गुणधर्म आपल्या मुलांमध्ये घेऊन जाते. तर ती गोष्ट म्हणजे काय, DNA. बघा, 1944 साल उजाडला ही गोष्ट आपल्याला माहीत करायला. आता बघा, DNA हे जे आहे हे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आहे एक्सेप्ट व्हायरस. मग व्हायरस मध्ये काय राहणार? व्हायरस मध्ये आहे RNA. जसं आपल्याकडे DNA आहे तसं व्हायरसकडे काय आहे, RNA आहे. ठीक. तर यांच्यामुळे आपल्याला काय माहित पडलं की DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल हा ट्रान्सफर होतो फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. ठीक आहे. वडिलांचे किंवा आई वडिलांचे पालकांचे जे गुणधर्म आहेत ते मुलांमध्ये येते. कशा प्रकारे येते? तर ते DNAच्या माध्यमातून येते. ठीक. आता आपण वळूया पुढे. आता DNA म्हणजे काय? ठीक. आता DNA, आता याच्यावरती परत अभ्यास सुरू झाला.
ठीक आहे. 1961 साली 1961 साली फ्रँकोइस जॅकॉब अँड जॅक मोनॉट हे दोन सायंटिस्ट होते. कोण? फ्रँकोइस जॅकॉब आणि जॅक मोनॉट. कुठल्या साली? 1961 साली. त्यांनी काय केलं? एक मॉडेल प्रपोज केला. प्रपोज अ मॉडेल कशाचा? तर प्रोटीन सिंथेसिस. प्रपोज अ मॉडेल ऑफ प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे. जॅकॉब आणि मोनॉट यांनी काय केला? 1961 साली एक मॉडेल दिला. कशाचा? प्रोटीन सिंथेसिसचा. आता त्या मॉडेलमध्ये त्यांनी प्रोटीन सिंथेसिस कशा प्रकारे होतं ते सांगितलं आहे. ठीक आहे. त्यांनी प्रोटीन सिंथेसिस बघितलं होतं की थ्रू डीएनएच्या माध्यमातून कशा प्रकारे प्रोटीन सिंथेसिस होते हे त्यांनी सांगितलं. तर प्रोटीन सिंथेसिस हे ह्युमन बॉडीमध्ये होत होतं का? नाही. तर ते कशात होत होतं? बॅक्टेरियल सेलमध्ये. बॅक्टेरियल सेल की एखादी बॅक्टेरियाचा सेल आहे त्याच्यामध्ये डीएनए कशा प्रकारे प्रोटीन बनवत आहे याचंच मॉडेल कोणी सांगितलं होतं? फ्रँकोइस जॅकॉब आणि जॅक मोनॉट यांनी 1961 साली हा मॉडेल जे आहे सांगितला होता. आता हा मॉडेल यांनी सांगितला म्हणजे बघा आपला अभ्यास कसा कसा वाढत चाललाय. 1901 साली आपल्याला माहित पडलं की जीनमध्ये म्युटेशन होतो. ठीक. 1902 साली आपण पेअर ऑफ क्रोमोझोम बघितला. त्याच्यानंतर 1944 मध्ये मला माहित पडले की डीएनए हा जेनेटिक मटेरियल आहे फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. ठीक. त्याच्यानंतर मला माहित पडलं की डीएनएच्या माध्यमातून कसं काय प्रोटीन सिंथेसिस होतो. ठीक आहे. याचा मॉडेल मला 1961 साली माहित पडला. आता जेव्हा मला माहित पडलं की डीएनएच्या माध्यमातून प्रोटीन सिंथेसिस होतो आणि डीएनए जे आहे तो रिस्पॉन्सिबल आहे काय? फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. पालकांपासून तर पाल्यापर्यंत जो पण डेटा आहे तो ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतो? डीएनए करतो. तर याच्यावरती फर्दर अभ्यास झाला आणि त्याच्यावरती आपण अभ्यास केला. जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा बायोटेक्नॉलॉजी म्हणा किंवा डीएनए टेक्नॉलॉजी म्हणा याच्यावरती अभ्यास केला आणि काही त्याच्यात कोड असेल आपण जे पुढे बघणार आहोत त्याच्यातून आपल्याला माहित पडलं की जे काही हेरिडिटरी डिसीज असेल तर त्याचं आपण ट्रीटमेंट किंवा डायग्नोसिस असो उपचार किंवा त्याच्यावरती प्रिव्हेन्शन. ठीक आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर हे जे आहे आपण त्याच्या थ्रू करू शकतो. ठीक आहे. एकदा जर मला माहित पडलं की हे डीएनए आहे, हे जी बिमारी आहे हे अनुवांशिक आहे, ते थ्रू डीएनए होते तर आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट करू शकतो. ठीक आहे. आता हे याच्यामुळे होते बिमारी हे काय मी निदान करू शकतो की ही बिमारी याच्यामुळेच झालेली आहे. ठीक आहे. याच्याशिवाय दुसऱ्या कोशामुळेच बिमारी होऊ शकत नाही. हे बिमारी हे या डीएनएमुळे झाली. म्हणजे काय? तर मी त्या रोगाचं निदान केलं. रोगाचं निदान झालं तर मी त्याच्यावरती ट्रीटमेंट करू शकतो. परत हा रोग पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग होऊ नये म्हणून त्याच्यावरती मी काय करू शकतो? प्रिव्हेंटिव्ह मेजर. ठीक आहे. हे बिमारी त्याला झाली नाही पाहिजे तेव्हा काय करतो आपण? त्या होणाऱ्या आईला ते गोळ्या औषधे आपण देऊ शकतो. ठीक. तर हे झालं आपल्या भल्यासाठी, हे मातेसाठी झालं किंवा आपल्या ट्रीटमेंटसाठी झालं. दुसरे काय डीएनएच्या आपल्याला युजफुल झालं तर बघा क्रॉप कल्टिवेशन. जेव्हा जेनेटिक इंजिनिअरिंग आपण जेव्हा बघू तेव्हा डीएनए मध्ये काय जेनेटिकली मॉडिफाईड काही बियाणे असते किंवा काही क्रॉप असते. आपण बघितलं जसं ब्रॉकली म्हणतो आपण. तो जो आहे तो जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहे ब्रॉकली. म्हणजे काय? तर फुलगोबी होती त्याला जेनेटिकली मॉडिफाईड केला आपण तर ते बनली ब्रॉकली. फुलगोबी 50 रुपये किलो असेल आणि ब्रॉकली 100 रुपये किलो जाते. थोडी महाग चालली जाते. किंवा जेनेटिकली मॉडिफाईड जर क्रॉप जर बघितलं तर पहिले जर एकरी जर मला 5 क्विंटल गहू व्हायचे तर आता मला 10 क्विंटल गहू होत आहे. म्हणजे काय? तर माझं उत्पन्न वाढलं. मी काय केलं? त्या क्रॉपला थोडं मॉडिफाय केलं किंवा त्याच्यावरती जे कीड लागत होते. ठीक आहे. तर ते जे आहे त्या कीडला रेजिस्टन्स झालं. जसं आपण कापसाला म्हणतो बीटी कॉटन म्हणतो तर ते त्याला रेजिस्टिव्ह झालेले आहे.
तर अशा प्रकारे आपला जे आहे हे यूज झालेला आहे आपला. ठीक आहे, अशा प्रकारे हे हेरिडिटी आणि हेरिडिटी चेंजेस हा टॉपिक आपण इथे संपवू. आपण त्याचे युजफुल सुद्धा बघितले की कशा प्रकारे ते आपल्याला युजफुल किंवा उपयोगी पडलेले आहेत. ठीक, तर नेक्स्ट टॉपिक आहे आपला ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. बघा, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन ह्या तिघांचा वेगवेगळा अर्थ आहे. ठीक आहे, ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, आता आपण बघूया की प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे, डीएनएच्या माध्यमातून आपण प्रोटीन सिंथेसिस कशा प्रकारे होते ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक, आता डीएनए काय, डीएनए कंट्रोल किंवा परफॉर्म द फंक्शनिंग ऑफ सेल, त्याच्यानंतर कंट्रोल द बॉडी स्ट्रक्चर किंवा फंक्शनिंग ऑफ बॉडी, हे जे काम करते कोण करते, डीएनए करतो. आणि डीएनए काय करतो, कॅरी द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे, तर आपला हा आहे डीएनए. ठीक, सेगमेंट ऑफ डीएनए ला काय म्हणतात, जीन म्हणतात. काय म्हणतात, जीन म्हणतात. हा माझा काय आहे, डीएनए, डीएनए स्ट्रँड म्हणू आपण. ठीक आहे, हा सिंगल स्ट्रँड डबल स्ट्रँडेड डीएनए आहे. डीएनए हे डीएनए आहे एवढा. सेगमेंट ऑफ डीएनए त्याला काय म्हणू आपण, जीन म्हणू. आणि हे डबल स्ट्रँडेड डीएनए आहे. हा एक स्ट्रँड, हा दुसरा स्ट्रँड, म्हणजे हे काय, तर दोन स्ट्रँड आहे डीएनएचे. आता हा डीएनए प्रोटीन सिंथेसिस कशा प्रकारे करतो, तर आता हा डीएनए प्रोटीन सिंथेसिस करतो विथ द हेल्प ऑफ आरएनए. विथ द हेल्प ऑफ आरएनए काय करतो, प्रोटीन सिंथेसिस करतो. त्यालाच काय म्हणतात, सेंट्रल डोग्मा. काय म्हणतात, सेंट्रल डोग्मा म्हणतात. ठीक आहे, सिंथेसिस ऑफ प्रोटीन. डीएनए मध्ये काय असते, इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आणि हे प्रोटीन कशाच्या माध्यमातून बनवते तो, तर आरएनएच्या मदतीने बनवते. आणि या प्रोसेसला काय म्हणतात, सेंट्रल डोग्मा म्हणतात. आणि प्रोसेस ऑफ आरएनए सिंथेसिस त्याला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे, आता प्रोसेस ऑफ आरएनए सिंथेसिस, आरएनए कसा सिंथेसिस होतो बघा. आता डीएनए आहे, डीएनएचा स्ट्रँड आहे. आता हे काय, न्यूक्लिओटाइड आहे. हे जे आहे न्यूक्लिओटाइड. आता डीएनए मध्ये डीएनए आणि आरएनए. डीएनए मध्ये असते ॲडेनाइन, ॲडेनाइन, ग्वानाइन, थायमिन, सायटोसिन. आरएनए मध्ये सुद्धा ॲडेनाइन असते, ग्वानाइन असते. थायमिन ऐवजी काय असते इथे, युरॅसिल असते. काय असते आरएनए मध्ये, थायमिन ऐवजी युरॅसिल असते. बाकी जसेच्या तसे. हा जो फरक आहे डीएनए आणि आरएनए मध्ये, डीएनए मध्ये थायमिन आहे, आरएनए मध्ये युरॅसिल आहे. ठीक आहे, आता हे जे डीएनएचे जे स्ट्रँड आहे, डीएनएचे स्ट्रँड आहे. ठीक आहे, इथे जे न्यूक्लिओटाइड आहे ते न्यूक्लिओटाइड काय करतात, कॅरी द इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. काय करतात हे, कॅरी द इन्फॉर्मेशन ऑफ व्हॉट, प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिसचे काय करतात, हे इन्फॉर्मेशन कॅरी करतात. ठीक आहे, आता हे जे इन्फॉर्मेशन जे आहे ते कुठल्या याच्यावर उतरतात, mRNA. यालाच म्हणतात मेसेंजर आरएनए. आलं लक्षात. तर हे जे न्यूक्लिओटाइड आहे, ह्या न्यूक्लिओटाइड वरती जे माहिती असते, जे सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड आहे, हे जे सिक्वेन्स आहे ते कोण कॅरी करते, mRNA करते. ठीक आहे, तर आता आपण स्क्रीनवरती बघूया की हे कशा प्रकारे पुढे पुढे जाते, कारण तुम्हाला डायग्राम थ्रू इझिली लक्षात येणार. आपण स्क्रीनवरती बघूया. तर आपण बघितलं होतं की प्रोसेस ऑफ आरएनए सिंथेसिस त्याला ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. ठीक आहे, आणि आपला प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस थ्रू आरएनए त्याला काय म्हणतात, सेंट्रल डोग्मा म्हणतात. तर आपण बघूया की एमआरएनए हा कशा प्रकारे प्रोटीन सिंथेसिसची
माहिती घेऊन जातो, अर्थात अमिनो ऍसिडची माहिती घेऊन जातो. आता mRNA म्हणजे काय, तर आपला मेसेंजर RNA. आता आपण बघूया की ट्रान्सक्रिप्शन कशा प्रकारे होते. आता मी बघतोय की मला हा डीएनए दिसतोय बघा, हा जो मला डीएनए दिसतोय तो डबल स्टँडर्ड आहे. डीएनए काय आहे माझा, डबल स्टँडर्ड आहे. आणि मी इकडे RNA बघत आहोत. हा RNA कोणता आहे, तर मेसेंजर RNA, अर्थात यालाच म्हणतात mRNA. हा काय सिंगल स्टँडर्ड आहे. डीएनए काय माझा डबल स्टँडर्ड, RNA जो आहे तो सिंगल स्टँडर्ड आहे. ठीक आहे. तर हा RNA सिंगल स्टँड असल्यामुळे तो माहिती पण तो एका सिंगल स्टँड वरून देणार. ठीक. तर हे आपला डीएनए जो आहे डबल स्टँड पैकी तो कुठलाही एक स्टँड पकडणार. बघा इथे कुठलाही एक स्टँड पकडणार आणि त्याची माहिती तो स्वतःवरती घेणार. त्यालाच म्हणणार ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, तर माहितीचा उतारा काढणे. आता डीएनए मध्ये हे जे आहे हे ATGC, तुम्ही पुस्तकामध्ये बघाल तर इथे ATGC दिसणार. तर हे काय आहे, हे आहे आपले न्यूक्लिओटाइड. हे न्यूक्लिओटाइडचा उतारा माझा mRNA वरती होत आहे. ठीक आहे. कशावरती होत आहे, mRNA वरती होत आहे. आणि तो mRNA हा जो माहिती घेऊन जाणार तो काय राहणार, सिंगल स्टँडर्ड mRNA. तो जो स्टँड राहणार त्याला म्हणू आपण कॉम्प्लिमेंटरी स्टँड. ठीक आहे. कारण डीएनए ला काय असते, दोन स्टँड असते. आपण हॉटेलात गेलं की आपण बघा मंचुरियन मागितलं तर त्याने जर आपल्याला शेव देतो. जास्त करून जर आपण मुंबई साईडकडे जर तुम्ही कधी जाल आणि तुम्ही जर तिथे मंचुरियन वगैरे मागितलं तर तो तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी काहीतरी देतो. किंवा आपण असं पण किंवा मंचुरियनच्या स्टॉलवरती गेलो तर तो आपल्याला कॉम्प्लिमेंटरी एक गोळा असा सुखा देऊन देतो. किंवा आपण जेव्हा पाणीपुरी खातो तेव्हा तो सुखी पुरी जो देतो ते काय असते, कॉम्प्लिमेंटरी असते. तर हे डीएनएचे दोन स्टँड तर ऑलरेडी आहे. तर हा mRNAचा जो स्टँड आहे तो त्याच्यासाठी काय आहे, तिसरा स्टँड तो कॉम्प्लिमेंटरी आहे. तो तिसरा स्टँड डीएनएचा आहे का, नाही, तो mRNAचा आहे. mRNA काय सिंगल स्टँड आहे. आता बघा mRNA कुठे होता, इथे न्यूक्लियस मध्ये होता. कारण डीएनए कुठे असतो, आपला न्यूक्लियस मध्ये असतो. आता हे mRNA जो आहे तो न्यूक्लियसच्या बाहेर निघणार. कुठून निघणार, न्यूक्लियसच्या बाहेर निघणार. बघा हा डायग्राम मध्ये आपला mRNA जो आहे, हे जे आहे mRNA तो न्यूक्लियसच्या बाहेर निघत आहे. आता न्यूक्लियसच्या बाहेर निघत आहे म्हणजे तो न्यूक्लियस मधून काहीतरी घेऊन येत आहे. आपण बघितलं की तो इथून कोड घेऊन येत आहे, अर्थात न्यूक्लिओटाइडचे कोड घेऊन येत आहे. तर कसले कोड घेऊन येत आहे, तो प्रोटीन सिंथेसिसचे कोड घेऊन येत आहे. कोणते, तर अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड असते, वेगवेगळे अमिनो ऍसिड थ्रू वेगवेगळे प्रोटीन बनते. त्याचं कॉम्बिनेशन होतो. हा अमिनो ऍसिड तो अमिनो ऍसिड टाकला की हा प्रोटीन बनणार, अमुक अमुक अमिनो ऍसिड टाकला की अमुक प्रोटीन बनणार. तर वेगवेगळे अमिनो ऍसिडचे तो काय घेऊन येतो, कोड घेऊन येतो. ठीक आहे. तर हे जे कोड जे असते ते ट्रिपलेट फॉर्म मध्ये असतात. त्यालाच काय म्हणतात, त्याला ट्रिपलेट कोडॉन म्हणतात. ठीक आहे. हे जे न्यूक्लिओटाइड आहे हे 3-3च्या याच्यामध्ये असतं, तर त्याला म्हणतात ट्रिपलेट कोडॉन. ठीक आहे. आता ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय, तर 3 न्यूक्लिओटाइड पासून एक अमिनो ऍसिड बनतात. ठीक आहे. 3 न्यूक्लिओटाइड पासून एक अमिनो ऍसिड बनतात. म्हणजे काय, तर एक अमिनो ऍसिडचा कोड 3 न्यूक्लिओटाइड मध्ये असते. तर त्यालाच म्हणतात आपण ट्रिपलेट कोडॉन. ठीक आहे. तर आपले डॉक्टर हरगोविंद खुराना हे जे सायंटिस्ट होते, इंडियन ओरिजिन सायंटिस्ट होते, यांनी एक म्हणजे जे सायंटिस्ट होते अदर टू म्हणजे हे 3 सायंटिस्ट मिळून होते. डॉक्टर गोविंद खुराना होते, हरगोविंद खुराना, आणि त्यांच्यासोबत 2 इतर सायंटिस्ट होते. त्यांनी मिळून 20 पेक्षा जास्त अमिनो ऍसिडचे ट्रिपलेट कोडॉन शोधून काढले होते. त्याच्यासाठी त्यांना काय मिळालं, तर नोबेल प्राइज मिळाला. कोणत्या वर्षी मिळालं, तर 1968 साली. ठीक आहे. 3-3 न्यूक्लिओटाइडचा एक कोड बनतो. तो एक कोड काय असतो, एक अमिनो ऍसिडचा कोड असतो. असे हजारो अमिनो ऍसिडचे कोड आहे. किती आहे, असे हजारो अमिनो ऍसिडचे कोड आहे. तर आता बघा आपला mRNA कुठून निघालाय, न्यूक्लियस मधून बाहेर निघाला. कुठे आला तो, न्यूक्लियसच्या बाहेर, सायटोप्लाझम मध्ये. कारण सेल आहे, सेलमध्ये न्यूक्लियस असते, बाकीचा भाग काय असतो, सायटोप्लाझम असतो, तिथं रायबोझोम असतो, पुन्हा गॉल्जी बॉडीज म्हणा किंवा इतर काही स्ट्रक्चर असतात. तर तो कुठून, न्यूक्लियस मधून कुठे आला, आपला सायटोप्लाझम मध्ये आला. आता त्याच्याकडे जे ह्या माहिती आहे ट्रान्सक्रिप्ट झालेली, उतारा झालेली माहिती कोणाकडे आहे, mRNA कडे आहे. आता याच्याकडे माहिती आहे. ठीक. आता माझ्याकडे जर पनीरची डिश बनवायची माहिती आहे
आणि मी माझ्या एका नौकरला सांगितलं की जा हा भाजीपाला घेऊन ये. म्हणजे काय, मी मालिक घरचा म्हणजे DNA, नौकर MRNA. मी त्याला चिठ्ठीवर लिहून दिलं की आज पनीरची भाजी बनवायची आहे, 1 किलो पनीर घेऊन ये. ठीक आहे, पनीर मसाला घेऊन ये, सोबत पालक पनीर बनवता तर पालक घेऊन ये. ही माहिती मी कोणाला दिली? नौकराला. नौकर म्हणजे कोण? माझा MRNA. तो घरातून बाहेर निघाला. घर म्हणजे काय? न्यूक्लियस. घर म्हणजे काय? न्यूक्लियस. घराच्या बाहेर कोण निघाला? नौकर. म्हणजे कोण निघाला? MRNA निघाला. कुठे गेला आता तो? सायटोप्लाझम अर्थात बाजारात गेला. ठीक आहे, बाजारात गेला. त्याने त्या दुकानदाराला ती चिठ्ठी दाखवली. ठीक आहे, दुकानदाराला ती चिठ्ठी वाचता येईल तरच तो सामान देईल, बरोबर. आता ही जी माहिती MRNA वरची आहे ती वाचता आली पाहिजे. ठीक आहे, त्यालाच काय म्हणू आपण? ट्रान्सलेशन. आता जी MRNA ची जी माहिती आहे ती कोण ट्रान्सलेट करणार? तर tRNA करणार. MRNA अर्थात आपला घरचा नौकर ती चिठ्ठी कोणाला देणार? tRNA ला देणार. tRNA ती चिठ्ठी बघणार, अरे नाही याला 1 किलो पनीर पाहिजे, पालक पाहिजे, परत याला पनीर मसाला पाहिजे. ठीक आहे, हे वस्तू मी त्याला काढून देतो. तर tRNA काय करतो? MRNA ने जे अमिनो ऍसिडचे कोड आणलेले होते, काय ट्रिपलेट कोडॉन, जे कोड आणलेले होते ते कोड, ते अमिनो ऍसिड तो काय करतो? त्याला देतो. कोणाला देतो? MRNA ला देतो. अर्थात काय? तर तो आहे tRNA. बघा, ऍज पर द मेसेज ऑफ MRNA अमिनो ऍसिड्स आर सप्लाइड बाय tRNA. जसा आपला नौकर ते चिठ्ठी दाखवतो तसे तो वस्तू कोण देतो? tRNA देतो. कारण की काय? त्याच्याकडे अँटी कोडॉन आहे. MRNA कडे काय होते? कोडॉन होते, अर्थात त्याच्याकडे माहिती होती. ठीक आहे, अर्थात MRNA ला लिहिता येत होतं आणि दुकानदाराला काय येते? वाचता येते. tRNA ला काय आहे? अँटी कोडॉन आहे, त्याला ती माहिती वाचता आली. म्हणून त्याने जे अमिनो ऍसिड लागते ते तो सगळं तो कोणाला देतो? MRNA ला देतो. याच प्रोसेसला काय म्हणतात? ट्रान्सलेशन म्हणतात. काय म्हणतात? याच प्रोसेसला ट्रान्सलेशन. हा बघा, हा tRNA आहे आणि हा tRNA तो अमिनो ऍसिड घेऊन आलेला आहे. हे त्याचे कोड आहे. आलं लक्षात? तर ही जी माहिती तो घेऊन आलेला आहे. ठीक, आता हे जे tRNA जे आहे तो जे सामान आलेला आहे तो एखाद्या पिशवीत त्याला बांधून देईन की असा मिक्स करून देईन, घे भाऊ पनीर घे, पालक घे, पनीरचा मसाला घे, असा हातात देऊन येईल का? सरळ नाही, तो पिशवीत काय करून बांधून घेईन. ठीक आहे, तसंच tRNA जे कोड घेऊन आलेला आहे तो काय करणार? बॉन्ड करणार, त्यांना बांधून घेणार. कुठला? त्याला काय म्हणतात? पेप्टाइड बॉन्ड म्हणतात. ठीक आहे, आर बॉन्डेड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड. कोणाच्या मदतीने? पिशवीत पनीर टाकलं तर आपण त्याला बांधतो, कोणाच्या मदतीने? धाग्याच्या मदतीने. तसाच हा कोण? RNA मदतीने. RNA म्हणजे रायबोझोमल RNA. रायबोझोम कारण आपला सेलमध्ये काय? न्यूक्लियस आहे, सायटोप्लाझम आहे, रायबोझोम आहे. बघा, अमिनो ऍसिडचा कोड बनवताना कोण कोण आपल्या रस्त्यात येत आहे? घर आला म्हणजे DNA आला, सायटोप्लाझम आला म्हणजे आपला मार्केट आला. ठीक, तर रायबोझोम आला म्हणजे आपला धागा आला बांधण्यासाठी. तर हे जे रायबोझोम आहे तो बॉन्ड करून ठेवतो. कुठल्या बॉन्डने? पेप्टाइड बॉन्डने. हे सगळे tRNA ला तो बांधून ठेवतो. बघा, हे जो रायबोझोम आहे ते याला बांधून ठेवले. बघा, हा MRNA आहे आणि हा tRNA आहे आणि ह्या सगळ्यांना तो काय करून केलेला आहे? पेप्टाइड बॉन्डने सगळे tRNA काय आहे? बॉन्ड केलेले आहे. ठीक आहे, आणि ह्या रायबोझोम मध्ये जे मेसेज आहे ते 3 कोडॉनच्या मदतीने मूव्ह होते. समजा इथे 9 कोड असेल. ठीक, 1 2 3 4 5 6 7 8 9. तर आता रायबोझोमला ती माहिती वाचत पुढे जायची आहे. ठीक आहे, कारण MRNA आहे, tRNA आहे, याने माहिती दिली, याने सामान आणलं, चल भाऊ सरकव थैली. तर ते काय करणार? 3 सामानाच्या थैल्या सरकवणार. म्हणजे काय? तर ते 3 न्यूक्लिओटाइड किंवा 3 कोड. 3 कोड पासून काय होते? 1 अमिनो ऍसिड. ते एक अमिनो ऍसिडची माहिती तो पुढे सरकवत पुढे मूव्ह होणार. आता हा रायबोझोम इथे आहे बघा, 1 2 3 4 5 6 न्यूक्लिओटाइड याच्या अंदर आहे. पुढे हा कसा इकडे मूव्ह होणार, म्हणजे हे 1 2 3 पहिले निघून जाणार. ठीक आहे, तर इथे हे असणार 1 2 3 4 5 6.
तर ते 3-3च्या टप्प्याने मूव्ह होतो, त्याला काय म्हणतात, ट्रान्सलोकेशन. काय म्हणतात, ड्युरिंग धिस प्रोसेस रायबोझोम कीप्स ऑन मुव्हिंग फ्रॉम एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत बाय अ डिस्टन्स ऑफ 1 ट्रिपलेट कोडॉन. डिस्टन्स ऑफ व्हॉट, 1 ट्रिपलेट कोडॉन. बघा 1 2 3, हा 3 याच्यातून इकडे मूव्ह झालेला आहे, 6 याच्या अंदर आहे, परत इकडे 3 सोडून परत 6 इकडे घेईन, परत 3 इकडे सोडून परत 6 इकडे घेईन. या प्रोसेसला काय म्हणतात, ट्रान्सलोकेशन म्हणतात. तर अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की प्रोटीन सिंथेसिसची माहिती कशा प्रकारे येते. ठीक, थोडं कॉम्प्लेक्स असले तरी मी खूप सोप्या रीतीने तुम्हाला समजून सांगितलेले आहे. आणि हे सगळं सामान घेऊन आपला नोकर काय करणार, वापस येणार. वापस येणार का, वापस येणार, कारण त्याला पनीरची भाजी बनवायची आहे ना. ठीक आहे, बघा हा मेन सिक्वेन्स होता, हा रिप्लेसमेंट. अच्छा, तर हे जे बघा हा मेन सिक्वेन्स आणि रिप्लेसमेंट. आता हे जे आहे हे म्युटेशनचं दाखवता येते. आता म्युटेशन म्हणजे काय, आपण बघितलं होतं हुगो डी व्हाईस 1901 साली त्यांनी म्युटेशन बद्दल संकल्पना सांगितली होती की जीन मध्ये काहीतरी बदल होणे. आपण बघितलं होतं की हिरोशिमा नागासाकीमध्ये बॉम्ब पडला तर कशा प्रकारे त्या रेडिएशन थ्रू त्या जीन्समध्ये काही बदल होतो. ठीक आहे, जीन्सच्या सिक्वेन्समध्ये थोडाफार बदल होऊन जातो. बघा आता हा मेन सिक्वेन्स होता, पण बघा TAAC त्याच्यानंतर TGC होता, पण हे TGC न येता इथे GAT आलाय. काय आला इथे, GAT आलाय. तर अशा सिक्वेन्समुळे काय होतं, जीनमध्ये बदल होऊन जातात. त्याच्यामुळे काय होते की पालकापासून तर पाल्यापर्यंत, ठीक आहे, जेव्हा पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग मध्ये जेव्हा असा तो बदल होतो, ठीक आहे, तर तेव्हा काय नवजात शिशु जो असतो त्याच्यामध्ये काय म्हणते, अनुवांशिक बिमारी किंवा अनुवांशिक रोग जे आहे ते डेव्हलप झालेला असतो. यालाच म्हणतात म्युटेशन. काय, चेंज इन जीन स्ट्रक्चर. बघा इथे कुठे, समटाइम्स एनी न्यूक्लियोटाइड ऑफ जीन चेंजेस इट्स पोझिशन दॅट कॉजेस अ मायनर चेंज विच इज नथिंग बट म्युटेशन. मायनर चेंज, बघा छोटासा चेंज झाल्यामुळे काय झालं, त्याला सिकल सेल ॲनिमिया झालेला आहे. जर जेव्हा क्रोमोझोम फॉर्म होते तेव्हा जर रेडिएशन थ्रू झालं किंवा बाय नॅचरली झालं, जीनच्या स्ट्रक्चरमध्ये थोडाफार जर फेरबदल झाला त्याला म्युटेशन म्हणतात. आणि त्याच्यातून जी होणारी बिमारी जी आहे ते काय, हेरिडिटरी डिसीजमध्ये येतात, अनुवांशिक बिमारी त्याला म्हणतात. तर इथे आपल्याला ट्रान्सलेशन, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलोकेशन झालेलं आहे. पुढे आपण बघूया इव्हॉल्युशन ही संकल्पना आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.